मी या ठिकाणी एका ट्रस्टसाठी इथे बसलेलो आहे। याच्यात माझा कुठलाही व्यक्तिगत इंटरेस्ट नाही। ही माझ्या खूप जुन्या ओळखीची फॅमिली आहे। ह्यांचे यजमान डॉक्टर उंद्रे हे महाराष्ट्रातले रिनाउंड सर्जन होते। ते सैफी हॉस्पिटलमध्ये होते, ते जसलोकमध्ये होते, लीलावतीमध्ये होते, चांगले उच्च विद्याभूषित होते आणि हे कुटुंब माहीमला राहतं। पण मूळ गाव त्यांचं कोकणात असल्यामुळे त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला 82 साली। 82 साली ट्रस्ट स्थापन केल्यानंतर त्यांनी जवळजवळ 14 ते 15 शाळा कोकणाच्या विविध भागामध्ये उभारल्या। ते वारल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या हाती ट्रस्ट आला आणि त्यांचा मुलगा इथे सेक्रेटरी झाला। त्याच दरम्यान प्रशासनाचा वापर करून काही नको ती मंडळी ट्रस्टमध्ये घुसवण्यात आली। पण जो चेंज रिपोर्ट मान्य करण्यात आला त्याच्यात बेगम हमीदा अब्दुल रहीम उंद्रे म्हणजे ह्या मम्मी, मसूद हसन दर्जी वारले, मोहसिन अब्दुल रहमान उंद्रे हा मुलगा, या सगळ्यांचं हे मान्य झालं। ट्रस्ट रिपोर्ट मान्य झाला। हा त्याचा निर्णय यांनी जो बदल अर्ज टाकला होता तो बदल अर्ज मान्य करण्यात आला, म्हणजे ट्रस्ट यांच्या ताब्यात देण्यात आला। आता ह्या ट्रस्टची व्हॅल्यू ही जवळजवळ 300 कोटी रुपये। त्यांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत। बोरली नावाचं गाव आहे, मुस्लिम बहुल गाव आहे, तिथे त्यांची जमीन आहे। त्या जमिनीचीच किंमत आज जवळजवळ 50 कोटी रुपये आहे। तिथे वुमन्स कॉलेज आहे। अल्पसंख्याक महिलांनी शिकलं पाहिजे हे डॉक्टर उंद्रेंचं एक थिंकिंग होतं आणि त्यानुसार ट्रस्ट काम करतं। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। प्रशासनाचा गैरवापर करून त्या ट्रस्टवरती ताबा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। ह्या एकट्या बाईंनी लढा देत आणि त्यांच्या मुलांनी लढा देत ते थांबवलं। पोलिसांनी सहकार्य केलं नाही। आज कलेक्टरच्या हाताखालचा डेप्युटी कलेक्टर ज्याचा काही संबंध नाही तो ह्यांच्यावर जागेवर जाण्याची बंदी करतो, त्याचा काही संबंधच नाही आणि एकतर्फी ऑर्डर, म्हणजे ह्यांचं काय ऐकून घेतलं का काय नाही। आणि ह्यांच्याच तोंडात ऐका की हे करतोय कोण। मी बोललो तर म्हणतील पॉलिटिकल आरोप आहे। एवढंच लक्षात घ्या की हा कंप्लीट पट्टा जो आहे हा अल्पसंख्याक कोकणी समाजाचा पट्टा आहे। मिळून मिसळून राहणारा कोकणी समाज ही या महाराष्ट्राची ओळख आहे। आजही तिथली धार्मिक पद्धत, तिथली वागण्याची पद्धत, तिथली भाषा ही धर्माधर्मात नाही आहे। भाषा एकच आहे कोकणात सगळ्यांची। असं असताना अल्पसंख्याक समाज शिक्षणात मागासलेला असताना त्याला पुढे आणण्याचं काम एका उदारमतवादी आणि प्रतिष्ठित डॉक्टर करतात आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या ट्रस्टवर कब्जा घेण्याचा राजकीय प्रयत्न होतो। तो हाणून पाडण्यासाठी ही बाई सगळीकडे धावली, तिला यश मिळालं। पण आता हे एकदा यश मिळाल्यानंतर पोलिसांचा धाक दाखवून कलेक्टर ऑफिसचा वापर करून या बाईला त्या ट्रस्टच्या बिल्डिंगमध्ये जाण्याचाच मज्जाव केलेला आहे। ही 78 वर्षाची बाई तिथे काय करू शकते। आणि ह्यांनी मला सांगितलं की आतापर्यंत त्या लोकांनी जे आधी ट्रस्टवर त्यांनी जबरदस्ती घातले होते त्यांनी 14 कोटी अपार करून टाकलेला आहे। 14 कोटीचा अपार केला।
आता ते कोण आणणार परत? ट्रस्ट चालवणं एवढं सोपं काम नाही ना. आणि तिथे ह्यांची इच्छा होती की डिग्री कॉलेज, शाळा हे सगळं उभारायचं आणि हॉस्टेल उभारून जवळपासच्या लोकांना शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज काढण्याची त्यांची इच्छा होती. कारण का ते स्वतः मोठे सर्जन होते. मुंबईतले नावाजलेले सर्जन म्हणजे डॉक्टर उंद्रे, बोर्ली पंचाटनचे ते होते आणि ह्या त्यांच्या मिसेस. आणि ह्याच्या मागे एकच नाव आहे जे हे सगळं करायला प्रवृत्त करत आहे, ते म्हणजे सुनील तटकरे. हा घोळ सगळा सुनील तटकरेंनी घातला आणि एक अतिशय चांगलेला मुस्लिम समाजाचा ट्रस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ह्यांना वारंवार निरोप दिला की तुम्ही येऊन भेटा, आपण बसवून मिटू. आणि हा प्रशासनातनं निरोप दिले गेले. आजही प्रशासन त्यांना सांगतंय कशाला वाद घालता, जाऊन बसा आणि मिटवून घ्या. प्रशासनाचं हे सांगण्याचं काम काय? आता ह्यांच्यावरच FIR करण्यात आली आणि समोरच्यावरती ह्यांनी FIR केला तर कुठलाही FIR घेण्यास पोलिसांनी मज्जाव केला. 1 वर्ष झाला हा FIR. म्हणजे प्रशासन हे गुलाम म्हणून वागून जर असं करणार असतील तर हे राज्याचं दुर्दैव आहे. आणि मुस्लिम समाजाचा ट्रस्ट उद्ध्वस्त करण्याचं कारण काय? तुमचं योगदान काय त्या ट्रस्टमध्ये? डॉक्टर उंद्रेंनी उभा केलेल्या ट्रस्टमध्ये तुमचं योगदान काय? पैसा उंद्रेंचा, मुस्लिम समाजाचा, बाहेर गावातनं आलेला पैसा, गरीब मुसलमानांनी 1-1 रुपया दिलेला ट्रस्ट, तो उद्ध्वस्त करण्याचं कामच काय तुमचं? या आहेत ना जिम्मेदार. डॉक्टर उंद्रेंची बायकोच आहे ना, तो उंद्रेंचा मुलगाच आहे ना. हे कुठून कुठून उचलून आपले संबंधित आणून बसवायचे आणि फक्त जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि काय मोठ्या ट्रस्ट मी चालवतो असं दृश्य निर्माण करायचं. आता तुम्ही ह्यांच्याच तोंडात नाही काय काय झालं ते. ये ट्रस्ट के अंदर हम लोग एज ए ट्रस्टी डैडी ने हम लोगों को अपनी मतलब जब वो हयात थे, जब वो ज़िंदा थे, तभी हम लोगों को ट्रस्ट के अंदर हम लोगों को ट्रस्टी एज ए ट्रस्टी लिए थे. और डैडी के एक्सपायर होने के बाद में वहाँ पे कुछ लोग पॉलिटिकल प्रेशर लगा के, पुलिस को मैनेज करके, गुंडागर्दी करके मुझे, मेरी मम्मी को, मेरी वाइफ को, मेरे बेटे को जो उस वक्त 7 साल का था, हम लोगों को एक रूम में बंद करके, हम लोगों के जो हर 3 साल में इलेक्शंस जो हमारे होते हैं, ये लोग ने गुंडागर्दी करके हमारे से सारे हमारे रिकॉर्ड्स लेके हम लोगों को किक आउट करे. वहाँ से पुलिस को बुलाए. वहाँ पे हमारी एक ट्रस्टी ने हम लोगों को वहाँ से निकालने के लिए, हम लोगों को वो रूम में से निकलने नहीं दे रहे थे जब तक हम लोग कोई साइन वगैरह नहीं करेंगे तब तक बोल के. कुछ वहाँ के गूंज थे. वहाँ के जो प्रिंसिपल है आरिफ अयूब अंसारी, उन्होंने ये पूरा प्लान किए थे. और उनके साथ में मुबीन वरवंडे, मुबीन अराय, ये कुछ वहाँ के लोकल और वहाँ के जो गुंडागर्दी करने वाले लोग हैं, वो लोग ज़बरदस्ती हम लोगों को एक जगह पे जस्ट किडनैप करके रखे थे. जब तक हम सारे पेपर्स और साइन वगैरह उन लोगों को नहीं दे देते, वो लोग नहीं निकलने दे रहे थे. वहाँ से हम लोग कैसा कैसा करके निकले. हमारे एक ट्रस्टी है शब्बीर भाई, उन्होंने पुलिस की मदद ली और हम लोगों को वहाँ से निकाले. वहाँ से निकलने के बाद में हमारी सिग्नेचर के बिना हमारे सारे अकाउंट्स में से ये लोगों ने हमारी सिग्नेचर्स हटा दिए. और RDCC बैंक, KMC बैंक, कोकन मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक और भी 4-5 बैंक से हमारे टोटल ये जो ट्रस्ट है उसके अंदर 42 अकाउंट्स है टोटल. उन सारे अकाउंट्स के अंदर ये लोगों ने कुछ पॉलिटिकल प्रेशर लगा के सारे सिग्नेचर्स चेंज कर दिए. हर महीने की 40 से 50 लाख रुपए की ये लोगों ने पेमेंट निकाली है, रिलीज़ करे हैं. और ऑर्डर होने के बावजूद भी हम लोगों को अभी तक के हम लोगों को सिग्नेचर्स पे आने नहीं दिए हैं.
बैंक वाले लोग हमें एंटरटेन नहीं कर रहे, स्पेशली आरडीसीसी बैंक, रायगढ़ डिस्ट्रिक्ट बैंक है जो, वो हमें एंटरटेन नहीं कर रही है। हम लोगों ने उन लोगों को लेटर दिए, चेंज रिपोर्ट जो एक्सेप्ट हो गए ऑर्डर के साथ में, वो कॉपी जाके सबमिट किए, सब कुछ किए। इंस्पेक्शन रिपोर्ट के अंदर भी पूरा क्लियरली मेंशन है, ये भी हमने वहाँ पे सबमिट किए। एक्नॉलेजमेंट कॉपी है हमारे पास हर जगह की कि हमने वहाँ पे दिए, बट कोई हमें एंटरटेन नहीं कर रहा है। ऊपर से हम वहाँ पे जा रहे हैं, 18 तारीख को हम लोग ऑर्डर लेके गए पुलिस स्टेशन। सबसे पहले पुलिस स्टेशन में जाके हमने पुलिस से बोले हमें प्रोटेक्शन दीजिए, हम लोग हमारे ट्रस्ट ऑफिस जाने वाले हैं, हम लोगों के ऊपर हमला हो सकता है, हम लोगों के ऊपर कोई अटैक कर सकता है। पुलिस ने बोली कोई बात नहीं, आप जाइए, हम देखेंगे। 19 तारीख को पुलिस ही आके हमारे ऊपर एफआईआर कर दी कि आपकी ऑफिस के अंदर क्यों घुसे। 18 तारीख को मैंने पुलिस को अप्रोच किया, ये पुलिस का एक्नॉलेजमेंट का स्टैंप है, और 19 तारीख को कहाँ पे, हाँ, ये 19 तारीख को ये मुझे नोटिस इशू हुई, और उसके 10 डेज बाद ये दूसरी नोटिस मुझ पर इशू हुई और मुझ पर एफआईआर कर दी गई, मेरी मम्मी पे एफआईआर कर दी गई, और हमारे सारे ट्रस्टीज़ को और मेंबर्स को सीधा बोले गया कि अगर आप लोग ये ट्रस्ट ऑफिस के अंदर, ये बाउंड्री के अंदर भी दिखे तो आप लोगों को तड़ीपार कर दिया जाएगा। कर दिए वन साइडेड। ये खुद तलाठी यहाँ पे लिखते हैं, संबंधित नोटीस ये लिखेल ना, संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे माहिती म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याने सदरचा आदेश हा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144/2000 एकतर्फी काढण्यात येत आहे। सदर आदेश दिनांक 5/6/24 पर्यंत लागू राहील। अब आप बताइए, तडीपारी तर ह्या राज्याचा म्हणजे आता असा उपयोग करतायत की एक गुन्हा असेल आणि समोरच्या पक्षात असेल कर तडीपार, आणि तडीपार करण्याची हे सोपं आहे। डीसीपीने तडीपार केला की तो झाला तडीपार, की ते सगळं उलटवण्यासाठी त्याला 6 महिने लागतात। तडीपारीला कुठला गुन्हा हवा, तडीपारीला कुठला गुन्हा हवा, हे महाराष्ट्रात काही बंधनकारकच राहिलेलं नाही। कोणाला कधीही तडीपार करा। आमच्या ठाण्यामध्ये तर काही पॉलिटिकल पक्षाचे पुढारी फोन करून कमिशनरला सांगतात याला एमपीडीए करा, याला तडीपार करा, याला असं करा। अरे काय चालवलंय काय महाराष्ट्रामध्ये? आणि हा तर गंभीर केस आहे, या बाईवरती गुन्हा। अरे जी मालकीण आहे ना, ट्रस्टची प्रेसिडेंट आहे, वय काय तिचं माहिती आहे? 75च्या वरती वय आहे तिचं। महाराष्ट्रात असा छळ बायकांचा, बरोबर आहे, म्हणून तुम्ही बायकांना द्रौपदी म्हणता। बायकांचा आदर करणं हे तुमच्या रक्तातच नाही, त्यामुळे तुमच्या तोंडातून चुकून निघून जातं की महाराष्ट्रात द्रौपदी सारखीच स्थिती होईल। म्हणजे नेमकी काय होईल? द्रौपदीची सारखी स्थिती होईल म्हणजे नेमकी काय होईल? कारण का द्रौपदीचा जो मला इतिहास माहिती आहे तसं त्यांचं म्हणणं असेल तर मग ठीक आहे, तुम्ही फार ग्रेट आहात, फारच ग्रेट आहात। बोल। वहाँ पे एपीआई हनुमान शिंदे सर करके है, डिगी सागरी पुलिस स्टेशन में। उनको हम लोग ने रिटर्न में बहुत सारे एप्लीकेशन, उनको रिक्वेस्ट भी किए। एसपी सर के ऑफिस में भी जाके हम लोगों ने ये दिए। एसपी सर ने उनको बुला के उनको अच्छे से समझाए भी। एसपी सर ने कोऑपरेट किए हमें, और उनको अच्छे, सोमनाथ गार्गे सर अलीबाग में जो है, उन्होंने हमें कोऑपरेट किए। उनको बुलाए हनुमान शिंदे सर को, और बोले भी कि इन लोगों की आप मदद करिए, बट देन टू हम लोगों को कोई रिस्पॉन्स नहीं मिल रहा है, हैरेस करे जा रहे हैं। और वहाँ पे जो 2-3 लोग हैं, जैसा आरिफ अयूब अंसारी जो प्रिंसिपल थे बोली ब्रांच के, मुबीन वरवंडे, ये लोगों ने तो मुझे सीधा बोले जान से मारने की धमकी, बोले एक्सीडेंट करवा देंगे तेरा, और बता देंगे कि एक्सीडेंट में मर गया, मर्डर करेंगे, और बोले एक्सीडेंट में मर गया बोलेंगे मुझे और मेरी मम्मी को। बोले तुम लोग दोनों के बाद में देखते कौन आता है ये ट्रस्ट के लिए, सीधा बोलते हैं। बट वो लोगों के ऊपर कोई कार्रवाई नहीं होती है, वो लोगों के ऊपर एफआईआर भी है। कॉम्प्रोमाइज़ करने के लिए मुझे बुलाए थे, मतलब एक मीटिंग किए थे सुनील टटकरे सर ने वर्ली पे। हमें ये कौन सी होटल है, कॉपर चिमनी होटल है वर्ली पे, वहाँ पे बुलाए थे। उन्होंने बोले थे कि तू मेरे लोग, ये जो है, जो लोगों ने चेंज रिपोर्ट सबमिट किए, जिनकी नामंजूर हो गई ये चेंज रिपोर्ट,
मेरे लोगों के साथ में बैठ के सेटल करके आप ये चलाइए। उन्होंने मुझे बोले अगर आप उनके अगेंस्ट जाओगे तो मैं उनके पीछे रॉक सॉलिड खड़ा हूं, ना तुझे काम करने दूंगा ना तेरा कोई काम होगा, फिर मैं देखता हूँ ये ट्रस्ट कैसा चलता है। मुझे फर्क नहीं पड़ता है, मैं बिजनेसमैन हूँ, ट्रस्ट बंद कर दीजिए, लेकिन ऐसी एक एक करके सारे ट्रस्ट बंद हो जाएंगे। गरीबों की कोई भी विकास आगे महाराष्ट्र में नहीं होने वाला है। ये मेरा तजुर्बा जाता है, लेकिन मैंने ये 2 साल से मैं फाइट लड़ रहा हूँ। 18 महीने तक के मुझे जब तक के ऑर्डर नहीं मिला था कोर्ट से, मैं कुछ नहीं बोला, लेकिन अब ऑर्डर मिलने के बाद भी यही चल रहा है और मुझे नहीं पता ये आगे कब तक चलेगा। ये लोगों को इंस्पेक्शन रिपोर्ट में इंस्पेक्टर ने क्लियरली बोला है इलीगल एंड इरेग्युलर। ये लोगों को ये वर्ड दिया गया है जो लोग यहाँ कब्जा करने के लिए बैठे हैं। दे आर नॉट इवन मेंबर्स, नो वन। हाँ, ये सब मेरे पास रिपोर्ट है, सारे के सारे रिपोर्ट्स है, बट मेरी कोई मदद नहीं हो रही है। सर ने मेरी मदद की है, शरद पवार सर ने मेरी मदद की है, उनका मैं थैंक यू बोलता हूँ। मेरी मम्मी की मदद की है, हमारे सारे ट्रस्टीज की मदद की है। अब बस यही है कि अगर कहाँ पे भी अगर जस्टिस है तो अभी हमें यहाँ पर ही जस्टिस दिख रही है कि हमें मिल सकती है जस्टिस। आगे अभी आप लोगों को मालूम है, अब मैं ऑन रिकॉर्ड बोल चुका हूँ कि कल अगर मैं नहीं हूँ, अगर एक्सीडेंट वगैरह मेरा दिखा के अगर बोल देते कि मोहसिन उंद्री इज नो मोर, तो आप लोगों को पता है कि वो एक्सीडेंट है कि वो मर्डर है। टू बी वेरी फ्रैंक, अब बुर्खा फाड़े वो हमारे ट्रस्टीज के ट्रस्ट ऑफिस के अंदर हमारी एक ट्रस्टी बहन है मिनाज आपा करके, उनके ऑफिस के अंदर घुस के, मिनाज दर्जी जो है उनके ऑफिस के अंदर घुस के मुबीन वरवंडे और मंसूर आदम गिरे, ये 2 आदमी उनका कपड़ा फाड़े। हमने वो भी करे, केस करे, वो केस एफआईआर रजिस्टर हुई है, बट उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की। इनफैक्ट उनको प्रेशराइज किया जा रहा है कि आपकी एफआईआर वापस ले लो, और वो प्रेशराइज करने वाले और कोई नहीं है, ये एपीआई हनुमान शिड्डे डिगी सागरी पुलिस स्टेशन। सब है हमारे पास प्रूफ। देखते हैं, अभी सर है हमारे साथ में, पवार सर है, शरद पवार सर है हमारे साथ में, हमें इंशाल्लाह जस्टिस मिले, बस यही उम्मीद करते हैं हम आप लोगों से। हे त्यांना विचारा ना, कॉपर चिमणीमध्ये कोण बसलं होतं, कोणी दम दिला? 2 बार मीटिंग हुई है सुनील तटकरे सर से। एफसीआय ट्रस्ट आहे, म्हणजे फॉरेन फंड अलाउड जे असतं ना ते एफसीआर त्यांच्याकडनं खूप पैसे येतात आणि त्याच्यावरती एफसीआरआय खूप ट्रस्टला दिलेला नाही भारतात, काही मोजक्या ट्रस्टला दिलेला आहे, आणि त्याच्यात हा ट्रस्ट आहे. कारण का डॉक्टर उंद्रे हे जगात प्रसिद्ध होते सर्जन म्हणून, जगात त्यांच्यावरती म्हणजे लोकांचा प्रचंड विश्वास होता. वर्ल्ड फेमस डॉक्टर होते ते, म्हणजे ते सर्जरीला त्यांना फ्रान्सला, इंग्लंडला, वेगवेगळ्या देशांमध्ये बोलवायचे, दुबईला, सौदी अरेबियाला. त्या माणसाने आज फ्रंट हे स्थापन केला की कोकणी मुसलमान, कान्स करून कोकणी मुसलमान आणि तिथला गरीब कोकणी मराठा ह्यांच्यासाठी आज स्थापन केला. आणि सगळ्या मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा नाही आहेत. म्हणजे असा एक असलं राजकारण आहे. सर 14 schools, 1 women's degree college. सर अभी मैं डीगी जहाँ पे पोर्ट आ रहा है उससे नज़दीक बोरली पंचायतन जो हेड ब्रांच है, वहाँ पे मैंने अभी तक के सिर्फ मुझे उतने पेपर मिले, बाकी ये सारे पेपर्स है ना मुबीन वरवंडे ने लेके भागा है, वो वीडियो भी है मेरे पास वीडियो रिकॉर्डिंग है। उसकी वैल्यूएशन आज की तारीख में मोर देन 50 करोड़ है रेडी रेकनर वैल्यू। वो एक पेपर बचा है, बाकी के पेपर्स तो ये लोगों ने ऑफिस से सब उड़ा दिए। आई हैव गॉन टू द हाई कोर्ट में मैटर अभी पेंडिंग है। मैं असिस्टेंट चैरिटी कमीशन अलीबाग गया, वहाँ पे मुझे ऑर्डर मिल चुका है, लेकिन वहाँ पे सातव सर करके है जो असिस्टेंट चैरिटी कमिश्नर, उनके अगेंस्ट में भी मैंने एलिगेशन लगाया। वो मुझे देने के बाद में ऑर्डर उन लोगों को अभी भी, लेकिन वो पैसे निकालने के लिए ऑर्डर दे रहे हैं जो कि इलीगल है, और उसको मैंने चैलेंज किया हूँ यहाँ पे जॉइंट चैरिटी कमिश्नर वर्ली पे। यस नहीं, मैंने उनके नाम से मेरी 2 बार मीटिंग हुई है सुनील तटकरे सर से। नहीं सर, नहीं
नहीं, हम लोग को मरना नहीं है प्लीज। सर अभी देखिए ऐसा है, सर अभी ऐसा है कि एक बार उनकी ऑफिस पे मीटिंग हुई थी, ये 14 लोगों को लेके जाके बिठाए थे, सिर्फ मुझे और मेरी मम्मी को बुलाया गया था। बिल्कुल। वो मीटिंग में भी हम लोगों को उन्होंने एक ही चीज बोले कि सबके सामने, उसकी मेरे पास वीडियो वॉइस रिकॉर्डिंग भी है। बिल्कुल। वो 1-1.5 घंटे की पूरी मीटिंग की मेरे पास वॉइस रिकॉर्डिंग है। उसमें आप खुद अगर चाहिए तो मैं उसको मीडिया के सामने रख दूंगा, आप सुन लीजिए सुनील तटकरे सर क्या बोल रहे हैं। सेकेंड मीटिंग में भी मेरे पास मे बी अगर मुझे ऐसा लगा फ्यूचर में तो मे बी आई विल कंप्लेन। फ्यूचर में कर सकते हैं सर। नहीं, धमकी नहीं, उन्होंने मुझे, देखिए अभी धमकी ये वर्ड नहीं बोल सकता हूँ, सेटलमेंट ये वर्ड विल बी मोर प्रेफरेबल। उन्होंने ये चीज के लिए बुलाया कि आप सेटलमेंट कर दीजिए, मैं मेरे सारे लोगों को ले लो आपके ट्रस्ट में और आपके 4 लोगों को रखो। अब मैं उनके लोगों को क्यों ट्रस्ट में लूं? ना वो मेंबर, ना वो पहले कभी ट्रस्टी रह चुके, वो लोग कोई भी नहीं है। कोई भी आएगा और मुझे बोलेगा कि हमें एज ए ट्रस्टी ले लो, तो मैं क्यों लूं ट्रस्टी किसी को भी। सुनील तटकरे सर ही थे। नाही ह्याच्यातलं मेन तुम्ही आता या आईची भूमिका बघितली असेल। तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला की कंप्लेंट करणार का, त्या लगेच म्हणाला नाही 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 नाही, म्हणजे किती दहशत आणि भीती आहे बघा। हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, ती बाई किती घाबरली बघा। म्हणजे काय लेवलला चालू आहे राजकारण। तिच्या चेहऱ्यावरची घबराट बघा, घबराट किती घाबरलेली दिसते ती। आणि त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा भेटले तेव्हाच सांगितलं की आम्ही काय त्यांच्या विरुद्ध जाणार, आणि करते करवी ते तेच आहेत। कॉपर चिमणीला मीटिंगला कोण होतं? त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं तेव्हा कोण होतं? एवढा माणूस समोर, मोठा माणूस समोर बसल्यानंतर मनात दहशत येतेच, तरी नशीब हे सरेंडर नाही झाले। बॅरिस्टर अंतुलेंच्या पाठीत कसा खंजीर खुपसला हा मुश्ताक अंतुलेंना जाऊन विचारा। त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही, त्यांची ती जुनी सवय आहे, कोणालाच वरती येऊ द्यायचं नाही। तर तुम्ही जाऊन त्या माणिक जगतापच्या फॅमिलीला विचारा की ते कसे वागले त्यांच्याबरोबर आणि माणिक जगतापचा मृत्यू कसा झाला। अल्पसंख्याक वगैरे सगळं झूट आहे, हे सगळं झूट आहे। तुम्हाला माहिती असेल ना आता की आदिवासी मंत्री गावित यांचा निधी रोखून ठेवला, ते प्रचार सोडून आले की बाबा निधी सोडा। मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो, 2.5 वर्ष होतो मी, त्याच्यातले 2 वर्ष तर आमचे कोविडमध्ये होते। ज्या पद्धतीने आमचे फायनान्स मिनिस्टर त्या गावितचा अपमान करायचे, चोर, दरोडेखोर, लुटारू, अरे म्हणजे एखादा आदिवासी समाजाचा माणूस पाडवी, केसी पाडवी, त्याला एवढं का बोलावं? आणि जर तुम्ही दुतळ्या तांदळासारखे स्वच्छ असतात तर ठीक आहे, मग ते बिचारे थोरात साहेब मध्यस्थी करायचे, जाऊ द्या बोलू नका त्याला एवढं। आमच्या डोळ्यासमोर ओबीसीचा किती वेळा निधी थांबवला हे तपासून बघा। हे सगळे मागासवर्गीयांचे निधी कुठे गायब झाले आणि कोणाला दिले हे तपासून बघा। हे मोठ्या मोठ्या भूमिका घेताना आपल्याला कुठे काय पुरावे थोडी द्यावे लागतात, भूमिका घ्यायच्या असतात फक्त। ही अल्पसंख्याक समाजाची उघड झालेली त्यांची हे आहे, आणि ह्यांना मी नाही भेटलो, हे मला भेटायला आले। मी बोर्ली पंचायतनला आजपासून 5-7 वर्षापूर्वी गेलो होतो, जेव्हा तिथे एक समाजाचा मेळावा होता, आणि स्वतंत्र समाजाचा मेळावा होता, कुठलंही राजकीय काही नव्हतं।
पण त्या पट्ट्यामध्ये ह्या ट्रस्टचं असलेलं काम कोणीच नाकारत नाही, कोणीच. मग जर एवढा सुंदर ट्रस्ट चाललाय तर विरजन कशाला टाकायचं? अरे उलट मदत करायची. वहिनी तुम्हाला काय हवंय या माझ्याकडे. कारण का डॉक्टर उंदरेंनी कोकणातल्या प्रत्येक माणसाला मदत केली, प्रत्येक माणसाला. तू कोकणात आलायस ना, चल जसलोक, चल लीलावती, चल या हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणून तर एवढा रिस्पेक्ट आहे त्या फॅमिलीबद्दल. एक वेगळा प्रश्न आहे. अजित पवारांनी आज भाषणात म्हटलेलं आहे, डॉक्टरांनी दोष दिला, त्यांनी म्हटलंय जर आमचं नाव घेतलं तर चांगलं बोला, जर आमचं नाव नाही घेतलं तर दुरांचे इंजेक्शन द्या. म्हणजे अजित पवारांनी आज भाषणामध्ये डॉक्टरांना दोष दिला आहे आणि त्यांनी म्हटलंय डॉक्टरांसोबत नेहमी पेशंट असतो चांगला बोलतो किंवा बोलून बोलतो. जर आमच्यासोबत तुम्ही कोणी विचारलं की कोणासोबत बोलायचं, अजित पवारांनी आज इंदापूरमध्ये भाषण करत असताना असं ते बोलले, डॉक्टरांची सभा होती, ते असे बोलले की सर तुमच्याकडे अनेक पेशंट्स येतात, ते तुमच्याशी मन मोकळं करतात, माझं नाव घेतलं तर चांगली ट्रीटमेंट आहे, जर विरोधी पक्षाचं नाव घेतलं तर त्यांना इंजेक्शन द्या, जोरात इंजेक्शन द्या. नशीब सांगितलं नाही मी विष आणून देतो, विषाचं इंजेक्शन द्या. त्या लेवलला राजकारण करतात ते. आता जो माणूस मोक्कातनं आरोपी सोडवतो, जो अख्ख्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गँगस्टर्सचे फोन आणतोय. आता फोन कसे येतात? ह्यांनी सांगितल्याशिवाय फोन येतात. आणि मी नावं सांगेन गँगस्टर्सचे, कोणी कोणी फोन केले. मी मुंबईत राहिलोय 40 वर्ष, सगळ्या गँग वरनं खालनं ओळख बघितल्या आहेत मी. पवार म्हटले की तुम्ही ईव्हीएमचं कचाकच बटन दाबा, मी तुम्हाला तशा पद्धतीने घरगुती निधी देईल, अशा पद्धतीने. काय अजित पवार तेवढंच करू शकतात, निधी कापणे, निधीचा दबाव निर्माण करणे. एकनाथ शिंदे बाहेर का पडले? कारण का निधीच कापला होता त्यांचा. ते स्वतः एकनाथ शिंदे बोलले जाताना की आधी अजित पवार आम्हाला तुच्छ वागणूक देत होते. हे सगळे अजित पवार गटातले आपले असे एकनाथ शिंदे गटातले आमदार बोलत होते. दादांनी द्रौपदीच्या संदर्भात जे वक्तव्य केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणतात मुलींची संख्या आधी कमी होती ती आता वाढत आहे, ही आम्ही पावलं उचलली त्यामुळे हा संपूर्ण इफेक्ट झालाय, परंतु नाहीतर द्रौपदीचा विचार करावा लागला असता. नाही म्हणजे किती तुच्छ विषारी विचार आहेत डोक्यामध्ये. इतिहास माहित नाही का? कधी महाभारत वाचलं नाहीये का? हे विचारच कसे येतात एखाद्या स्त्रीला द्रौपदी म्हणण्याचे? म्हणजे हे किती, म्हणजे स्त्रियांप्रती तुमचा किती द्वेष आहे. तुम्ही फुलेंचं नाव घेता ना तोंडातनं, आंबेडकरांचं नाव घेता ना तोंडातनं, शिवाजी राजेंचं नाव घेता ना तोंडातनं. स्त्रियांना त्यांनी कशी वागणूक दिली हे उभ्या महाराष्ट्राला जगाला माहिती आहे. शरद पवारांनी स्त्रियांना, महिलांना, भगिनींना 50% राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला, रिझर्वेशन्स दिली. म्हणजे शरद पवारांचा एकही संस्कार तुमच्यावर झाला नाही हे आज मला म्हणजे सांगतानाही लाज वाटते. कारण का तुमची वक्तव्य सातत्याने अशी विषारी होत होती आणि अजाणतेपणाने शरद पवार साहेब बदनाम होत होते. तुम्ही काहीही बोलायचे, तुमच्या मनाला येईल ते बोलायचे, तुम्हाला अडवणारं कोणी नव्हतं आणि निष्कारण शरद पवारांना उत्तरं द्यावी लागत होती. काय कारण नाही शरद पवारांना उत्तरं देण्याचं. आता भावनिक राजकारण करतायत. पहिल्यांदा तेच म्हणाले होते भावनांना हात घालायचा प्रयत्न करतील. आमचं म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक आहे, आपण महागाईवर बोलूया, आपण वाढत्या बेरोजगारीबद्दल बोलूया, आपण MPSCच्या घोटाळ्याबद्दल बोलूया, शेतीमालाबद्दल बोलूया, वाढत्या वीज दराविरुद्ध बोलूया, देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी. हे देशाचं निवडणूक आहे नाही का? महाराष्ट्र आणि बारामती मर्यादित निवडणूक नाही आहे, संपूर्ण देशाच्या राजकीय मांडणीची निवडणूक आहे. जेव्हा आम्ही इथे हक्काने म्हणतोय की संविधान बदलणार आहेत तेव्हा त्याच्यावर बोलूया. लोकशाही कशी अडचणीत आणली जाते त्याच्यावर बोलूया. जे राष्ट्रीय प्रश्न आहेत त्याच्यावर बोलूया.
तुमच्या घरात काय चाललंय हे महाराष्ट्राला काही घेणं देणं नाही आहे. पवारांच्या फॅमिलीमध्ये काय चाललंय तर फॅमिली वॉर काय आम्हाला काही घेणं देणं नाही महाराष्ट्रातल्या माणसांना. पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा शरद पवार विरुद्ध जातीयवादी अनेक चेहरे यांची लढाई आहे. आणि गेले 60 वर्ष पुरोगामित्वाचा चेहरा हे शरद पवार अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. लोकसभेचा उल्लेख केलेला आहे. लोकसभेत अनेक भाषणं प्रत्येक पक्षाची सुरुवात, पण महाराष्ट्रात मागच्या अनेक वर्षानुवर्ष सत्ता बदलली तरी एक प्रश्न जो उपलब्ध राहतो तो म्हणजे एप्रिलच्या मध्यंतरापासूनच महाराष्ट्रात पाणीबाणी होतं. याच्यावर तुमचा तरी जाहीरनामा असणार आहे? नाही, आमचा जाहीरनामा असणार ना. आमचा जाहीरनामा राष्ट्रहिताचा आणि भारतीय महाराष्ट्राच्या हिताचा असेल. कारण का आम्ही दिल्ली पुढे मान कधीच झुकवलेली नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक आर्थिक मदतीचा निधी हा महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी आणलाय. महाराष्ट्रातली एकही कंपनी बाहेरच्या राज्यात जाऊ दिली नाही ती शरद पवारांनी. मर्सिडीज कोणी आणली? चाकणला मर्सिडीज कोणी आणली? स्कोडा कोणी आणली? सगळ्या इंटरनॅशनल ऑटोमोबाईल्सची चेन चाकणमध्ये कोणी उभी केली? 78 साली पहिल्यांदा बारामती MIDC कोणी आणली? चाकणला पूर्ण इंडस्ट्रियल बेल्ट चालू झाला कोणामुळे झाला? सर हिंदी में सवाल है कि तर मराठी संपू दे. अजित पवार इंदापुर का भाषण करते वक्त अजित पवार ये कहते हैं कि पिछले 10 सालों से मैं आप लोग के यहाँ वोट मांगने के लिए आता रहा हूँ. आपने जिस खासदार को, जिस सांसद को आपने जिताया पिछले 10 सालों में, वो लगातार प्रधानमंत्री के ऊपर आलोचना करती रही है. इसीलिए महाराष्ट्र कॉन्स्टिट्यूंसी में बीते 10 साल में केंद्र की कोई भी योजना नहीं. देखो, यही लोकतंत्र का सबसे बड़ा अपमान है कि केवल मैं आपके विरोध में हूं इसलिए मैं आपको निधि नहीं दूंगा. ये अजित पवार की हमेशा की विचारधारा है. जब वो हमारे साथ थे तभी भी वही करते थे, जब वो सत्ता में थे तभी भी वही करते थे. एकनाथ शिंदे क्यों छोड़ के गए? पहला कारण क्या दिया था उन्होंने कि अजित पवार हमें निधि नहीं देता. ऑन रिकॉर्ड है ना. अजित पवार की हमेशा की आदत है अपने नजदीक जितने चमचे हैं उनको करोड़ों रुपया दो. मैंने तो कब जो सुना हूं कि अभी के जो फूट के गए आमदार है उनको 1000-1200 करोड़ रुपए निधि दिया है एक को. अगर महाराष्ट्र की तिजोरी ही खाली है, और खाली है क्योंकि पहला डेफिसिट का अर्थ सादर हुआ था 17 करोड़, और उसके बाद तुमने जो निधि दिया है उसकी सब अमाउंट जाती है 200 करोड़ तक, 200 लाख करोड़ तक. इतना पैसा कहां से लाओगे? इतना कर्जा महाराष्ट्र के सर पे लिख के तुम जा रहे हो. एक वर्क ऑर्डर भी तुम दे नहीं सकते हो, एक वर्क ऑर्डर, क्योंकि पहला जो हफ्ता देना है पैसों का कॉन्ट्रैक्टर के, उसके भी पैसे आपके पास नहीं है. इसी में अजित पवार आगे ये भी कहते हैं कि आप हमारे ही उम्मीदवार के लिए बटन दबाइए, वरना आप लोग जब मैं आप लोग के, क्योंकि मैं वित्त मंत्री हूँ आप लोग के लिए, तो यही तो धमकी है ना. लेकिन आप लोगों ने वोट नहीं किया तो मैं भी फंड दे दिया मेरे हाथ. तो मैं वही बोलता हूँ ना, हर जगह पे वही करते हो. शरद पवार भी चीफ मिनिस्टर रहे, अशोक चौहान भी चीफ मिनिस्टर रहे हैं, विलासराव देशमुख भी चीफ मिनिस्टर रहे हैं, पर कोई विरोधी दल का नेता ये नहीं बोल सकता है कभी भी कि हमको निधि नहीं दिया. कांग्रेस की विचारधारा ही अलग है, सबको संभाल के चलो. ये जो दादागिरी की विचारधारा है कि तू मेरे साथ आएगा तो लाख रुपया दूंगा और मेरे साथ नहीं आएगा तो जमीन पे बिठाऊंगा, ये विचारधारा, वो जो लोकतंत्र के लिए जो बड़ा हृदय चाहिए, बड़ी बड़ी सोच चाहिए, वो सोच ही नहीं है. ये हमेशा आप मेरे साथ. इसी में हम देखते हैं कि अजित दादा बोलते वक्त जब द्रौपदी महाभारत के कैरेक्टर का जब उल्लेख करते हैं भाषण देते वक्त किस तरह से? नहीं, ऐसा है कि जब मन में विष हो, विष, पॉइजन, तब तुम्हारे मुंह से और क्या बात निकल सकती है? तुम दूसरा भी उदाहरण दे सकते थे ना. ये बोल सकते थे कि शादियां नहीं होगी,
और सवाल पैदा हो जाएगी, समस्याओं को और हमको जवाब देना पड़ेगा। और इतना भी कभी अंतर नहीं पड़ा है महाराष्ट्र में, इतना भी अंतर नहीं पड़ा है। ये अचानक उनके मन में स्त्री को द्रौपदी बोलने का, महाराष्ट्र के लड़कियों को द्रौपदी कहां से उनको दिमाग में आया? ये हर टाइम यही बोलते थे और भुगतना पड़ता था पवार साहब को। फिर जाते थे कभी आत्मक्लेश करने, फिर कभी कुछ राजीनामा दे देते थे। ये सब टैक्टिक्स पुरानी है उनकी। और डॉक्टरों पर छुट्टी सभा थी, डॉक्टर की सभा में जब वो कि आप लोग के पास व्यक्ति आता है जिनकी बात कहता है, हमारा नाम ले तो अच्छे से ट्रीट कीजिए, विरोधी पक्ष का नाम ले तो इंजेक्शन ही दे दीजिए। अरे तकदीर बोला नहीं कि मैं तुम्हारे पास वो देता ना क्या जहर नहीं, वो खास आता है ना, वो ये लगाओगे तो मर ही जाता है आदमी, साइनाइड बोला नहीं, मैं साइनाइड बेचता हूँ, अगर कोई मेरे खिलाफ बात करे तो लगा देना साइनाइड और डेथ सर्टिफिकेट दे देना, खत्म। एक प्रश्न असा आहे की राहुल नार्वेकर ते विधानसभेचे अध्यक्ष, त्यांनी म्हटलं की मी डॅडी गॅट गवळी त्यांच्या गँगचा सदस्य आहे, त्याच्या मुलीची काळजी मुलीची काळजी तुम्ही करा। कोण? राहुल नार्वेकर तुला म्हणजे अ पार्टी विथ डिफरन्स, अ पार्टी विथ क्लीन कॅरेक्टर, आपण काय बोलू शकतो? पण आता विधानसभेत पण बोलताना एकदम असं सावध बोललं पाहिजे नार्वेकरांबद्दलच्या, कधी ठोकतील काय सांगता येत नाही। आणि मुंबईत सर्वात जास्त ठोकण्याचा कार्यक्रम त्यांच्याच गँगनी केलाय। नार्वेकरांना विचारलं पाहिजे, बाबा कुठे कुठे काय काय सांगा जरा। सर आज रामनवमी के उपलक्ष्य में आप जो कुछ कार्यक्रम आप दिन भर से देख रहे हैं, प्रधानमंत्री जो कह रहे हैं, इस तरीके से देखते हैं। अरे मैं तो आज रामनवमी के ऊपर ये सोच रहा था कि अगर राम के इतने भक्त हैं तो वीवीपैट जो शक पैदा हुआ, वो बोलते थे मैं शक में रखना नहीं चाहता हूं भारतीय जनता को, वीवीपैट गिन लो क्योंकि मैं साफ सुथरा हूं। जैसे राम ने सीता को अग्नि परीक्षा देने लगाई थी, वैसी अग्नि परीक्षा ये भी ले लेते कि वीवीपैट गिनो, मेरी लोकप्रियता क्या है मैं जानता हूं, जब मैं 400 पार बोल रहा हूं तो गिनो। ये जो कोर्ट में चालू है कि 1 दिन में ही होना चाहिए, ये ऐसा करेंगे तो 4 दिन लगेंगे। अरे अमेरिका का प्रेसिडेंट जब चुना जाता है और उसकी जब गिनती होती है तो 5-5 दिन काउंटिंग चलती है अमेरिका में। तो आप कौन सा बड़ा काम कर रहे हो? आपको तो सिर्फ वो जो चिट्ठी है वो लोगों की देनी है कि भाई हाँ तुम्हारा वोट सही गिरा, ये लो। एक और बताता हूं, ये आदमी को, या माणसाला आधी अझर निजामुद्दीन धनसे या माणसाला तडीपारीचं हे आलेलं, तर ते नंतर उपविभागीय दंडाधिकारी श्रीवर्धन यांनी फेटाळून लावलं। हा पत्रकार आहे। ज्या तारखेला यांनी डॉक्टर उंदरेंची मोठ्या अक्षरात बातमी लावली की या ट्रस्टमध्ये असा घोटाळा झाला, हे झालं, लगेच प्रशासनाने यांना नोटीस पाठवली, तुमची फेर चौकशी सुरू करण्यात येत आहे। काय मस्करी लावली आहे महाराष्ट्रात। मी ठाण्याचं उदाहरण वारंवार देतोय, वारंवार। मला वाटतं की आमचे कमिशनर ऐकत असतील। काय चालू आहे? म्हणजे आता जर माझ्या कार्यकर्त्यांना 4-5 प्रमुख कार्यकर्त्यांना तुम्ही तडीपार केलं तर ते विधानसभेपर्यंत येऊ शकत नाही। हे लोकसभेचं प्लॅनिंग नाही आहे, हे माझ्या विरुद्धचं विधानसभेचं प्लॅनिंग आहे। एक कोणीतरी पोलीस कमिशनरला फोन करतो, एमपीडीए लावा। अरे आम्ही 35-35 वर्ष राजकारणात आहोत, कधी कोणावर तर कुठला गुन्हा लावा असं एकही फोन आम्ही कधी पोलीस स्टेशनला केलेला नाही किंवा कमिशनरला केलेला नाही। एक साहेबांनी मध्यंतरी एक उद्घाटन केलं होतं श्रीवर्धनला, मुसद्दीक इनामदार नावाचं।
त्यांनी साहेबांना बोलवलं श्रीवर्धनमध्ये ना, आणि चांगलं स्वागत वगैरे केलं वगैरे, ठीक. त्याच्यानंतर त्याचा 7-12 कोरा होता, काही नव्हतं त्याच्या 7-12वर. थोड्याच दिवसांनी त्याच्या 7-12वर 41 लाखाचा बोजा पडला. मग तो बिचारा सरेंडर झाला, पायाशी गेला. लगेच 41 लाख रुपये वापस घेण्यात आले. हे सगळे पुरावे, आणि हा त्याचा फोटो आणि चाल, आणि बघा ते चाल, हसणं बघा. अशा पद्धतीचं राज्य व्यवस्था चालणार असेल तर या राज्यात हुकुमशाही नाही तर काय चालू आहे? सगळ्या ओबीसी गरीब माणसांच्या शेती घेऊन ठेवल्यात स्वतःकडे. ते आता जाऊ द्या, कुठे काय त्या शेती बिती सांगत नाही आम्ही, पण अशा पद्धतीची राज्य व्यवस्था महाराष्ट्रानं कधी बघितली आहे का? इतकी दादागिरी प्रशासनामध्ये, इतके लुडबुड, आणि प्रशासनाने काहीतरी मर्यादा ठेवाव्यात. 41 लाख रावतात काय? 41 लाख रुपये मागे घेतात काय? तडीपारी देतात काय? तडीपारी मागे घेतात काय? अरे काय लावलाय तमाशा? त्याच्यापेक्षा एकनाथ शिंदेंनी तटकरेंना बसवावं सीएम म्हणून, म्हणजे मग ते बरोबर महाराष्ट्र चालवतील, अख्खा महाराष्ट्रच चालवतील सोयीप्रमाणे. म्हणजे मला वाटतं एकनाथ शिंदे दयाळू असतील, इतके कृतज्ञ आणि क्रूर आहेत. त्यामुळे अंतुल्यांचा विषयच काढू नका.